मॅडम सुरू कराल. नमस्कार. आज आपण पुन्हा भेटत आहोत. चांगुलपणाची चळवळ, अच्छाई का अभियान, मोमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या या ग्रुपच्या माध्यमातून, या चळवळीच्या माध्यमातून आपण आपल्याला भेटत आहोत. आणि आज याच याच सदराखाली आपण काही कायदे बघत आहोत आणि त्यातलाच भाग म्हणजे आपण मुलांविषयी कायद्यांचा अभ्यास करत आहोत. खरं तर समाजामध्ये अशी रूढ प्रथा आहे की मुलांचे कायदे कसे असू शकतात. मुलांना कायद्यांची गरज काय? मुलांना त्यांचे हक्क आणि अधिकार हे कशासाठी हवेत? कारण आपण मोठी माणसं अजूनही त्यांना समजून घेत नाही आणि त्यामुळं आज खरं तर जगभरामध्ये मुलांचे खूप प्रॉब्लेम्स, त्यांच्यावर होणारे अत्याचार याच्यामध्ये दिवसेंदिवस, मिनिटागणिक, सेकंदाला वाढ होत आहे. आणि अशा वेळेला ह्या कायद्यांची खरंच गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. तर त्या अनुषंगानं आज आपण कायद्याचा विचार करत असताना लहान मुलांसाठी महत्वाचा असणारा कायदा ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन अधिनियम 2015, लहान मुलांची काळजी संरक्षण अधिनियम 2015. राष्ट्रसंघाच्या एका बालसंहितेवर भारतानं सही केली आणि त्या दिवसापासून भारत हा लहान मुलांच्या हक्कासाठी लढणारा, त्यांच्या हक्काची जोपासना करणारा एक देश म्हणून जगभरात गणला जाऊ लागला. मग 1992ला जर भारतानं ह्या संहितेवर सही केली, तर त्याच्या आधी आपल्या राज्यघटनेनं सुद्धा या मुलांसाठी काही अधिकारांची नोंद आपल्या राज्यघटनेमध्ये केली होती. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, की कलम 21 हा जगण्याचा अधिकार आपल्याला देतो. कलम 24 हा 14 वर्षाखालील मुलांना काम करण्यास बंदी आहे आणि कलम 45 हा 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणार आहे. अशी घटना आपल्या राज्यघटनेमध्ये नमूद आहे. आणि असं असताना देखील या राष्ट्रसंघाच्या संहितेवर, बालसंहितेवर भारतानं स्वाक्षरी केली. खरं तर लहान मुलांचे कायदे हे एकूण 54 भागामध्ये सांगितले गेलेत. पण त्यातले महत्वाचे 4 भाग त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. खरं तर प्रत्येक भागाचा आपण वेगवेगळा अभ्यास करणार नाहीये. तर त्याच्यातले 4 महत्वाचे भाग, की मुलाला काय अधिकार आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला जगण्याचा अधिकार आहे आणि तो असायलाच पाहिजे. जगण्याचा अधिकार. त्याला विकासाचा अधिकार आहे. कारण त्याला ज्या पद्धतीनं स्वतःचा विकास करायचा आहे, शिक्षण घ्यायचं आहे, त्या पद्धतीनं त्याला तो विकास साध्य करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर तिसरा अधिकार आहे सहभागाचा. कुठल्याही विचार प्रक्रियेमध्ये बघा, आपण लहान मुलांना कुठल्या विचार प्रक्रियेमध्ये घेत नाही. तुला काय कळतं? तुला काय समजतं? यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की काही अशा गोष्टी असतात, की त्या फक्त लहान मुलांच्याच लक्षात येऊ शकतात. उदाहरणार्थ, जर अंधाऱ्या ठिकाणी लहान मुलं खेळत असतील, तर त्या मुलांच्याच लक्षात येऊ शकतं, की जर इथे लाईटची व्यवस्था केली, तर सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. मोठी माणसं दुर्लक्ष करतात, राहू दे अंधार आहे तर काय फरक पडणार आहे. पण तेच जर लहान मुलं तिथं खेळत असतील, तर त्यांच्या लक्षात येतं, की नाही जर इथे लाईटची व्यवस्था केली, तर सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तर मग अशा वेळेला त्याच्या सहभागितेचा म्हणजे एखाद्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्याला सहभागी करून घेण्याचा किंवा सहभाग दर्शवण्याचा त्याचा अधिकार आहे. आणि चौथा अधिकार आहे संरक्षणाचा. खरं तर आज लहान मुलांच्यावरचे अत्याचाराचे प्रमाण हे वाढतंय आणि अशा वेळेला या सगळ्यांपासून स्वतःचं संरक्षण करणं, स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार या लहान मुलांना आहे. त्यामुळे असे हे 4 अधिकार सगळ्यात महत्वाचे: जगण्याचा अधिकार, विकासाचा अधिकार, सहभागीचा अधिकार आणि संरक्षणाचा अधिकार.
आता हे सगळे अधिकार आहेत, तर ह्याची अंमलबजावणी कोणी करायची? यासाठी कुठली यंत्रणा कार्यरत आहे? तर यासाठी आपल्याकडे बऱ्याच यंत्रणा कार्यरत आहेत, की जसं की बालकांच्या संरक्षणासाठी आपण म्हणू शकतो, की सगळ्यात पहिल्यांदा येते ती बालकल्याण समिती. त्यानंतर येतं बाल न्याय मंडळ. त्यानंतर येतं जिल्हास्तरीय बाल संरक्षण समिती. त्यानंतर विशेष पोलीस पथक, बाल पोलीस कल्याण अधिकारी, की तो प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पाहिजे. जिल्हा बाल मजुरी विरोधी कृती दल आणि त्यानंतर जिल्हा पुनर्वसन समिती. ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऍक्ट यानुसार जर आपण विचार करायला गेलो, तर या कायद्यान्वये 2 भागामध्ये याची मांडणी आपण करू शकतो. पहिला भाग बालकल्याण समिती. आता बालकल्याण समिती म्हणजे काय? आणि त्यांच्याकडे येणारी मुलं कोणती? किंवा बालन्याय मंडळ म्हणजे काय? आणि बालन्याय मंडळाकडे येणारी मुलं कोणती? याचा आपण थोडासा विचार करूया. बालकल्याण समिती याच्यामध्ये एकूण 5 सदस्य असतात. त्यापैकी 1 अध्यक्ष असतात आणि 4 सदस्य असतात. सगळ्यांना समान अधिकार असतात. त्या अनुषंगानं बालन्याय मंडळामध्ये 1 प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असतात. 2 सामाजिक कार्यकर्ते असतात. त्याच्यामध्ये 1 महिलेचा समावेश असतो. त्याचप्रमाणे बालकल्याण समितीमध्ये सुद्धा 1 महिलेचा समावेश हा असलाच पाहिजे, असं कायद्याने नमूद केलेलं आहे. आता बालकल्याण समितीसमोर कुठली मुलं येऊ शकतात? तर बालकल्याण समितीवर येणारी मुलं म्हणजे की ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे, अशी मुलं बालकल्याण समितीसमोर येतात. बालन्याय मंडळासमोर विधी संघर्षग्रस्त मुलं येतात. म्हणजे ज्यांच्या हातून कळत-नकळत एखादा गुन्हा घडलाय, अशी मुलं ही बालन्याय मंडळाकडे दाखल केली जातात. आणि त्यानंतर जर त्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज असेल, तर ती मुलं पुन्हा बालकल्याण समितीकडे येऊ शकतात. बालकल्याण समितीकडे आलेली मुलं ही निरीक्षण गृहामध्ये किंवा जे बालकांसाठी अ, बालगृह आहेत, तिथं राहू शकतात. आता तुम्ही म्हणाल, की बालकल्याण समितीकडं ह्या मुलांना कोण आणू शकतं? कुठल्या कुठली अशी पर्यायी व्यवस्था आहे, की यामुळं ती मुलं तिथं येऊ शकतात? तर सगळ्यात महत्त्वाचं बालकल्याण समितीजवळ जर एखाद्या बालकाला आणायचं असेल, तर ते बालक स्वतः येईल. कदाचित माझ्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे, असं सांगत ते बालक स्वतः बालकल्याण समितीसमोर येईल. किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल, तो बालकल्याण समितीसमोर त्या मुलाला हजर करेल. किंवा एखादा एन-जी-ओ असेल, सामाजिक संघटना असेल, त्या संघटनेच्या माध्यमातनं ते बालक आपल्या समोर येईल किंवा पोलिसांच्या माध्यमातनं ते बालक बालकल्याण समितीसमोर येईल. म्हणजे ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, ते बालक स्वतः सुद्धा समितीसमोर येऊ शकतं, एवढं धाडस या कायद्यानं त्या बालकांना दिलेलं आहे. आता मघापासून आपण असं म्हणत आहोत, की जी मुलं म्हणजे ज्यांना अन्याय अत्याचार झालोय किंवा ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, अशी मुलं बालकल्याण समितीसमोर येतात. तर मला असं सांगायचंय, की ही काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी मुलं कोणती? कारण सगळ्याच मुलांना तशी काळजीची आणि संरक्षणाची गरज असतेच. पण त्यातल्या त्यात अशी कुठली मुलं आहेत, की ज्यांना कायद्याची कायदा ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. तर सगळ्यात असं मूल, की ज्याला घर किंवा निवारा नाहीये. बघा, समाजामध्ये आपण बरीच अशी मुलं बघत असतो, की त्यांना स्वतःचं घर नसतं, त्यांना स्वतःचं दार नसतं, आई-बाप नसतात. अशा मुलांना खरं तर ह्या समितीच्या माध्यमातनं ह्या कायद्यान्वये त्यांना प्रोटेक्शन मिळतं, त्यांना अधिकार मिळतात आणि ते समितीसमोर येऊ शकतात. तर असं मूल, की ज्याला घर किंवा निवारा नाही. किंवा असं मूल, की ज्याला सोडून दिलेलं आहे, की ज्याचा त्याग केलेला आहे. बघा, बऱ्याचदा असं होतं, की अनैतिक संबंधातून अशी जेव्हा मुलं जन्माला येतात, तेव्हा त्यांना कुठल्यातरी मंदिराच्या दाराशेजारी, रस्त्यावर, कचऱ्याच्या ठिकाणी फेकून दिलं जातं किंवा आई
स्वतः येऊन समितीसमोर त्याचं त्यागपत्र करते आणि ते बाळ मला नको आहे म्हणून त्याचं सरेंडर करते, तर अशी मुलं सुद्धा काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीनं बालगृहात राहू शकतात. किंवा असं बाळ की ज्याच्या विरोधात की ज्याला या कायद्यान्वये काम करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. म्हणजे तो काम करत असतो. असं मूल सुद्धा काळजी आणि संरक्षण अंतर्गत समितीसमोर येतं. किंवा अशी बालकं की जे अशा काही लोकांच्या सोबत राहत असतात, की जे त्याला इजा पोहोचवू शकतात. त्याला मग ती इजा कुठली असेल, तर ती शारीरिक असेल, मानसिक असेल, लैंगिक असेल. तर अशा मुलांना अशी मुलं जर अशा काही लोकांच्या सोबत राहत असतील, तर त्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज असते. कारण त्या मुलांना त्या व्यक्तीपासून मारण्याची, जीवे मारण्याची किंवा जखमी करण्याची धमकी दिली जाऊ शकते. तर अशा मुलांचं शोषण होतं. त्यासाठी या मुलांना आपण या कायद्यान्वये बालकल्याण समितीसमोर आणू शकतो. किंवा अशी मुलं, की जे आजाराने त्रस्त आहेत किंवा कुठलातरी दुर्धर आजार झालेला आहे किंवा असाध्य रोग आहे आणि अशा अवस्थेला त्यांना सांभाळणारं कुणी नाही. तर अशा वेळेला सुद्धा त्या मुलांना आपण या माध्यमातनं समितीसमोर आणलं जाऊ शकतं किंवा काही मुलं दिव्यांग असतात आणि त्यांचा कुणीच सांभाळ करत नाही. अशी मुलं समोर येऊ शकतात किंवा असं मूल की ज्याचे आई-वडील आहेत, पालक आहेत, पण त्याचा कुणीच सांभाळ करायला तयार नाही. अशी मुलं सुद्धा समितीसमोर येऊ शकतात किंवा अशी मुली की जे घरातून पळून गेलेले आहेत किंवा हरवलेले आहेत किंवा हरवल्यानंतर ते मिळून आले आहेत, पण अद्याप त्यांच्या पालकांचा शोध लागलेला नाही. अशी मुलं सुद्धा समितीसमोर येऊ शकतात. किंवा अशी मुलं जे व्यसन करतात किंवा अंमली पदार्थाचा किंवा ग किंवा त्यांचा गैरव्यवहारासाठी वापर केला जाऊ शकतो किंवा त्यांची मानवी वाहतूक केली जाऊ शकते. अशी शक्यता आहे. अशा मुलांना सुद्धा बालकल्याण समितीसमोर आणलं जाऊ शकतं किंवा ती काळजी आणि संरक्षणाअंतर्गत येणारी मुलं आहेत. किंवा असं मूल की जे मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित अडचणीमध्ये सापडलेलं आहे किंवा अशी मुलगी की जिचं आता लग्न चाइल्ड मॅरेज होण्याची शक्यता आहे किंवा तिचं चाइल्ड मॅरेज केलं जात आहे. अशी ही सगळी मुलं काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीनं बालकल्याण समितीच्या आदेशाने बालगृहात दाखल होऊ शकतात. त्यांची तिथं योग्य प्रमाणात काळजी घेतली जाऊ शकते. आता आपण असं बघितलं की काळजी आणि संरक्षणाची गरज ही खरं तर सगळ्यांनाच असते. पण विशेषतः जेव्हा लहान मुलांच्या बाबतीत आपण विचार करतो, की यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. तर मग अशा वेळेला समजा उदाहरणार्थ आता आपण म्हणूयात, की एखाद्या मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि किंवा आणि ती पोलिसांना आढळून आली, तर ते पोलीस तिला बालकल्याण समितीसमोर हजर करतात आणि तिथं हजर झाल्यानंतर त्या मुलीला खरं तर बऱ्याचदा मुली पोलिसांच्या समोर व्यक्त होत नाहीत. पण बालकल्याण समितीमध्ये समुपदेशक असल्याने, स्त्रिया असल्याने त्या मुली तिथं व्यक्त होतात. त्यांच्यावर झालेले अत्याचार त्या समितीसमोर सांगतात आणि बऱ्याचदा असे काही गोष्टी त्या सांगून जातात, की ते त्यांनी पोलिसांना सुद्धा सांगितलेलं नसतं. आणि त्यामुळं ह्यांच्या संरक्षणासाठी खरं तर बालकल्याण समिती ही खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. जेव्हा अशी मुलगी एखादी समितीसमोर येते आणि आपल्यावर घडलेल्या अत्याचाराचा पाढा वाचून दाखवते, तेव्हा खरं तर एक सहृदय किंवा एखाद्या व्यक्तीला खरंच खूप यातना होतात आणि अशा वेळेला त्यांचं हक्काचं कुणीतरी ऐकून घेणारं, त्यांना मायेनं कुणीतरी समजावून सांगणारं एक व्यासपीठ असंच म्हणावं लागेल, म्हणजे बालकल्याण समिती आहे. खरं तर लहान मुलांच्यासाठी ही खूप महत्त्वाची महत्त्वाचा कायदा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण हा प्रत्येक बाबतीत लहान मुलांना तो मदत करत असतो. मग जेव्हा अशी एखादी मुलगी समितीसमोर येते, तेव्हा ती सांगते, की तिच्यावर कशा पद्धतीनं अत्याचार झालाय, कशा पद्धतीनं तिचं शोषण केलं गेलंय आणि मग ती समिती तिला सगळ्यात आधी तिचं
मानसिक धैर्य कसं उंचावेल याचा विचार करते. तिचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करते. तिचं पुनर्वसन कसं करता येईल, तिला मेडिकल फॅसिलिटीज कशा देता येतील आणि त्यानंतर तिला कोर्टात जाताना, कोर्टामध्ये 164 चं स्टेटमेंट देत असताना तिची मानसिक स्थिती ही सगळ्यात महत्त्वाचं आहे, की ती चांगली असणं गरजेचं आहे. यासाठी बालकल्याण समिती त्या मुलीला खूप चांगल्या पद्धतीनं मदत करू शकते. जेव्हा एखाद्या केसमध्ये चाइल्ड मॅरेज होण्याची शक्यता आहे, तेव्हा चाइल्ड मॅरेज होत असताना किंवा माहिती मिळाल्यानंतर त्या मुलीला समितीसमोर आणल्यानंतर तिच्यात आमूलाग्र बदल करण्यात समितीला यश येतं. आई-वडील त्या समिती त्या मुलीच्या आई-वडिलांना समजावून सांगते, की 18 वर्षाच्या आत तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करू नका. एक तर मुळात ते कायद्यानं बेकायदेशीर आहे आणि जर तुम्ही 18च्या आतमध्ये जर तिचं लग्न केलं, तर तिच्यावर शारीरिक आणि मानसिक आघात होण्याची शक्यता आहे. पुढच्या तीच जे काही कौटुंबिक ज्या काही गोष्टी आहेत, त्यासाठी तिचं शरीर आणि मन तयार नसतं. ते बालमन आहे आणि तिच्यावर तुम्ही अत्याचार करू नका. हे जेव्हा समिती त्यांना समजावून सांगते, तेव्हा बऱ्याचदा पालकांना ते पटतं आणि खरं तर ह्या बालकल्याण समितीच्या माध्यमातनं अशा कित्येक मुलींना नवजीवन मिळालेलं आहे. त्यांना आई-वडिलांनी पुन्हा नव्यानं शिकायची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. हां, तर ज्या मुलींना हे शिकणं शक्य होत नाही, तर अशा मुलींना बालकल्याण समितीच्या आदेशाने बालसंकुलामध्ये ठेवलं जातं. तिथं त्यांच्या शिक्षणाचा, राहण्याचा सगळा खर्च केला जातो आणि तिथून सुद्धा काही मुली शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर ह्या उभ्या राहत असतात. तर असं बऱ्याचदा होऊ शकतं आणि ही बालकल्याण समिती या मुलांना अशा पद्धतीनं मदत करायला नेहमी तत्पर असते. किंवा एखादा भिक्षेकरू मुलगा आहे आणि तो म्हणजे अ, काम करताना सापडला असेल किंवा रस्त्याने भीक मागताना सापडला असेल, तर अशा वेळेला त्याचं पुनर्वसन करण्याची महत्त्वाची जबाबदारी बालकल्याण समितीवर येते. बालकल्याण समिती त्या पालकांना बोलावून घेते, त्यांना समजावून सांगते. बऱ्याचदा आपण काही WhatsApp ग्रुपवर बघत असतो. काही इतर ठिकाणी आपल्याला मेसेज येतात, की हे बाळ हरवलेलं आहे आणि हे कुणाला आढळून आलं, तर तो पोलिस स्टेशनमध्ये हजर करा, ह्या पोलिस स्टेशनमध्ये तो आहे. तर या माध्यमातून आपल्याला सांगायचंय, की जेव्हा अशी मुलं तुम्हाला लक्षात येतात, की हा मुलगा हरवलेला आहे, तर तुम्ही त्या मुलाला समितीसमोर आणणं जास्त गरजेचं आहे. परस्पर पालकांच्या ताब्यात देऊ नये. कारण त्याची खातरजमा करणं, ते खरंच त्याचे पालक आहेत का? हे बघणं. त्यानंतर तो मुलगा का हरवला होता? त्याची कारणं शोधणं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि म्हणून एखादा मुलगा जेव्हा हरवला आहे, अशी गोष्ट आपल्या समोर येते, तेव्हा बालकल्याण समितीला आपण कळवावं, अशी मी आपल्याला विनंती करते. आता सगळ्यात महत्त्वाचं, की बालकांना काही हक्क आहेत, अधिकार आहेत, असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा काय हक्क आणि अधिकार आहेत, हे आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे. तर बालकांना सर्व प्रकारच्या जाती, धर्म, रंग, लिंग, भाषा, राजकीय किंवा इतर मते, संपत्ती, व्यंग किंवा इतर दर्जा यांच्या भेदभावापासून संरक्षण आहे. म्हणजे हे बालक ह्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त असलं पाहिजे किंवा बालकाची कृती संबंधित कोणतीही कृती असेल, त्याला सर्वोत्तम प्राधान्य दिलं पाहिजे. मुळातच हा कायदा बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड या तत्वावर काम करतो. बालकाचं सर्वोत्तम हित कशात आहे, हे बघूनच हा कायदा आपल्याला मदत करत असतो. ह्या कायद्याचं सर्वोच्च जर काही बघितलं, तर बालकाचं हित अशीच आहे. प्रत्येक बालकाची स्वतःची ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्व असणं हा त्याचा हक्क आहे. आणि ह्या सगळ्याचा विचार करत असताना मी मगाशी सुरुवातीला म्हणाले होते, की बालकाला जीवन जगण्याचा, विकासाचा, सहभागितेचा, संरक्षणाचा हा जो अधिकार आहे, हा त्याचप्रमाणे त्याला शिक्षणाचा सुद्धा अधिकार आहे. बालकाला खेळण्याचा अधिकार आहे. खरं तर प्रत्येक बालकाला ते आवडतच असतं. पण त्याला त्याचा हक्क सुद्धा तो आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे बालहक्क जपणं, बालकाची मानसिकता जपणं, बालकाच्या मनोअवस्थेचा विचार करणं त्या-त्या वेळेला
हे फार गरजेचं आहे. तर बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला माहीत नसतं, की एखाद्या मुलाची म्हणजे एखाद्या मुलीवर अत्याचार झालाय किंवा एखाद्या मुलीबद्दलची माहिती कुठल्याही प्रकारे, की ज्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, की जी पीडित आहे, अशा मुलीची माहिती कुठल्याही सोशल मीडियावर, प्रिंट मीडियावर ती अ, येऊ म्हणजे छापायची नाही. त्याला कायद्यानं पूर्णपणे बंदी घातलेली आहे. कलम 74 अन्वये हा गुन्हा समजला जातो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं बघा, की आपण काही कामानिमित्त संकुलांमध्ये जातो आणि मुलांना काही मदत आणि खाऊ देतो आणि त्यांचे फोटो आपण त्याचे फोटो हौसेने काढले जातात आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. तर या माध्यमातून आपल्याला मला सांगायचं आहे, की अशा मुलांचे फोटो आपण सोशल मीडियावर व्हायरल करू नका. कारण हा गुन्हा आहे. कारण ह्या मुलांची आयडेंटिटी जपणं, त्यांचं अस्तित्व जपणं, त्याचा स्वाभिमान जपणं, हे आपल्या सगळ्या सजग नागरिकांचं कर्तव्य आहे. त्यामुळे मला या माध्यमातून आपल्याला सांगायचंय, की कृपया अशा कुठल्याही पीडित मुलीची किंवा ज्याला काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, अशा मुलींची कुठलीही माहिती आपण अ, सोशल मीडियावर व्हायरल करू नये. कारण त्यांना कायद्याचं प्रोटेक्शन आहे. तर मला असं वाटतं, की आपण नक्कीच या गोष्टीची काळजी घ्याल. ज्याप्रमाणे अ, ह्या मुलांसाठी बालकल्याण समिती काम करते, अ, बाल न्यायमंडळ काम करतं. त्याचप्रमाणे ह्या ह्या सगळ्या दोन्ही समित्यांना, त्या मंडळाला मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डी-सी-पी-ओ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष याची नेमणूक केलेली असते. या कक्षाद्वारे सगळ्या ज्या काही जिल्ह्यातल्या काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी मुलांची जी काही त्यांच्याविषयीची पाठपुरावा करायचा आहे, त्यांची माहिती गोळा करायची आहे, त्यांना मदत करायची आहे, तर बालकल्याण समितीच्या आदेशानं ही डी यंत्रणा ही काम करत असते. त्याचप्रमाणे चाइल्ड लाईन आहे. मग ती रेल्वे चाइल्डला असेल, चाइल्ड लाईन आहे आणि ह्या 1098ला जर आपण एखाद्या पीडित मुलाच्या बाबतीत जर आपण त्यांना माहिती दिली, त्यांच्यापर्यंत जर या मुलाची माहिती आपण पोहोचवली, तर वेळेत ह्या मुलांची माहिती त्या यंत्रणेला मिळू शकते. उदाहरणार्थ एखादी मुलगी हरवली, एखादा मुलगा हरवलाय, तर त्याची माहिती जर आपण बालकल्याण समितीच्या माध्यमातनं किंवा डायरेक्ट चाइल्ड लाईनला 1098ला आपण जर फोन केला, तर ती यंत्रणा काम करू शकेल. त्या यंत्रणेपर्यंत माध्यमातनं त्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि अशी बरीच मुलं या माध्यमातनं आपल्या समोर येतात किंवा एखाद्या मुलीचं चाइल्ड मॅरेज होतंय किंवा बालविवाह होतोय आणि त्यावेळेला तो थांबवण्यासाठी ही यंत्रणा आपल्याला खूप मदत करते आणि जर चाइल्ड लाईनला आपण कळवलं, डी यंत्रणेच्या साहाय्यानं चाइल्ड लाईन, डी यंत्रणा त्या मुलांच्या पर्यंत पोहोचते आणि त्या मुलांना समितीसमोर आणलं जातं आणि त्यानंतर त्या मुलांना त्याची काळजी आणि संरक्षणाची जर गरज असेल, तर त्या मुलांना समितीच्या आदेशानं बालगृहात ठेवलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या पालकांनी जर त्यांचा ताबा मागितला, तर त्याची योग्य ती दखल घेऊन, योग्य ती चौकशी करून मगच आपण बालकल्याण समिती त्याच्यावर आदेश देऊ शकते. तर अशा पद्धतीनं हा बालकांसाठी कर असणारा हा कायदा खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा आहे आणि तो प्रत्येक माणसाला माहीत पाहिजे, की एखाद्या मुलाला अडचणीत असेल, तर त्याला मदतीसाठी ही यंत्रणा प्रत्येक मुलासाठी उपयोगाची आहे. तर या माध्यमातून मला सांगायचं आहे, की कृपया कुठल्याही मुलावर अन्याय, अत्याचार करू नका. प्रत्येक मुलाचं बालमन, त्याचं बालमन जपणं हे आम्हा मोठ्या माणसांचं कर्तव्य आहे. खरं तर कायदा खूप मोठा आहे, कायद्याची व्याप्ती मोठी आहे. पण आपल्याला सगळा कायदा जसा विद्यार्थ्यांना म्हणजे कायद्याच्या विद्यार्थ्यांना समजून घ्यावं लागतं, तसं घेण्याची गरज नाहीये. जे काही याच्यामध्ये अ, ठोकताळे दिलेले आहेत, जे काही महत्त्वाचे घटक आहेत, ते मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला असं वाटतं, की इतकं आपल्याला हा कायदा लहान मुलांसाठी मदत करणार आहे. ही यंत्रणा अशा पद्धतीने काम करते. एवढी माहिती जरी आपल्याला मिळाली, तरी ती खूप आहे. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. हा कायदा सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवावा यासाठी या माध्यमाचा आपण वापर करून घेतला. नक्कीच मला असं वाटतं, की ह्या मुलांना त्याची नक्कीच माहिती होईल.
मोठ्यानं त्याची माहिती होईल. तर मला या व्यासपीठावर पुन्हा हा कायदा सांगण्याची संधी मिळाली. आपण पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.